सांगलीत भाजप युवा मोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रा निमित्त आज टिळक स्मारक येथे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेला भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा शक्ती जागर यात्रेची सुरुवात ही एप्रिलच्या 21 तारखेला मुंबईमधून पार पडली आणि आपल्याला सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतोय की ह्याच्या शुभारंभासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, अनेक मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून एक खूप मोठा संदेश मी म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या युवा पिढीला गेलेला आहे की आमचा पक्ष युवकांच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने इथून पुढे लक्ष देणार। मी जेव्हा युवा शक्ती जागर यात्रेची सुरुवात केली, माझे अनेक सहकारी, आमचा पहिला टप्पा हा कोकण विभागात होता। आमचे कोकण विभागामध्ये म्हणजे मुंबईपासून चालू केल्यानंतर नवी मुंबई, तसंच रायगड उत्तर दक्षिण, रत्नागिरी उत्तर दक्षिण, सिंधुदुर्ग आणि आज आम्ही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे। या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। सुरुवात कालच पुण्यापासून झाली। आज आम्ही सांगलीमध्ये आहे, उद्या काही दिवस आम्ही सोलापूरमध्ये असणार, तसंच कोल्हापूरमध्ये सुद्धा जाणार आणि खूप चांगल्या उत्साहाने प्रतिसाद सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येताना दिसतोय। आणि हा प्रवास करताना सुद्धा फक्त एक युवकांचं संघटन बांधणं हे तर प्राधान्य नाही, परंतु आमच्या पक्षाचा विचार संपूर्ण युवा पिढीमध्ये पोहोचणं, त्याचबरोबर केंद्र शासनाची, राज्य शासनाची योजना ज्या असतील त्या युवा पिढीपर्यंत पोहोचणं आणि आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून तर त्यांच्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सक्रिय असतो, परंतु युवा मोर्चा म्हणून वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जी युवा पिढी आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, क्रीडा खेळाडूंचे प्रश्न असतील, त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्र आज मोठ्या वेगाने वाढताना आपल्याला दिसतं। या सर्वच विषयांमधल्या युवकांसाठी आम्हाला काम करायचं आहे आणि एकत्रित ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून ते होईल अशी मला खात्री आहे। मी आज सांगलीमध्ये खरं तर ह्या जागर यात्रेनिमित्त आलो आहे आणि इथंसुद्धा फार मोठ्या संख्येमध्ये युवक युवती उपस्थित आहेत। आजचा आमचा संपूर्ण दौरासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रचलेला आहे आणि इथंसुद्धा आज जे आमचे वरिष्ठ सर्व उपस्थित आहेत मी त्यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांचं मार्गदर्शन आमच्या सर्व युवा पिढीला लाभणार आहे। आणि येणाऱ्या टप्प्यांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं आम्ही पुढच्या 2 ते 2.5 महिन्यात संपवणार आहे। मी आपण सर्वजण उपस्थित असल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। कुठलीही वेगळी फीज ह्या एक्झामिनेशनसाठी घेतली जाणार नाही आहे। 15 मिनिट एक्स्ट्रा या संपूर्ण एक्झामिनेशनसाठी दिले जाणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरामधले जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते त्यांना प्राधान्य मिळेल, त्यांचं जे प्रेफरन्स असेल ते त्यांना चूज करायला मिळणार। आणि एकत्रित कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सुद्धा सांगितलं गेलं की 0 टॉलरन्स म्हणजे ह्या संपूर्ण लिकेजेसमध्ये जे काही लोक सहभागी होते त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल। मी स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनावर या गोष्टीचा पाठपुरावा करतोय। मी आजसुद्धा जे आवाहन केलं त्या माध्यमातून सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये जर एका ठिकाणी कुठे हे सर्व विद्यार्थी जमणार असतील, मी स्वतः दौऱ्यामध्ये आहे, परंतु त्या गोष्टीला प्राधान्य देऊन मी त्यांची भेट घ्यायला जाईल। आज आम्हाला ऑलरेडी फोन कॉल यायला चालू झाले, कारण आज सकाळीच आम्ही ते आवाहन केलं आहे। त्यामुळे ते ज्या कुठल्या जिल्ह्यात होतील आम्ही त्यांची भेट घ्यायला जाईल। अजून काय त्यांच्या सूचना असतील किंवा त्यांना वाटते की ज्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या शासनापर्यंत पोहोचण्याचा आम्ही आता